लिंबाच्या रसात कोणता ॲसिड असतो? पहिला ऑप्शन दिला आहे टायटरिक, दुसरा आहे सायट्रिक, तिसरा ॲसेंटिक, चौथा आहे लॅक्टिक. लिंबाच्या रसात कोणत्या ॲसिड असतो? तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? पहिला ऑप्शन दिला ओझोन, दुसरा प्राणवायू, तिसरा कार्बन डायऑक्साईड, चौथा आहे कार्बन मोनॉक्साईड. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, अंड्यातील कोणता भाग प्रमुख प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणतात? पहिला ऑप्शन दिला पांढरे बलक, दुसरा आहे पिवळा बलक, तिसरा पांढरा व पिवळा बलक, चौथा अंड्याच्या प्रथिने नसतात. अंड्यातील कोणता भाग प्रमुख प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणतात? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 पांढरा बलक. पुढील प्रश्न, वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठे असते? पहिला ऑप्शन दिला पृथ्वीच्या पृष्ठभागावर, दुसरा ऑप्शन दिला पृथ्वीच्या विषुववृत्तावर, तिसरा ऑप्शन दिला पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये, चौथा पृथ्वीच्या ध्रुवावर. वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठे असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वीच्या ध्रुवावर. पुढील प्रश्न, बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने कोणता दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो? पहिला ऑप्शन दिला वृद्ध दृष्टीचा, दुसरा दूरदृष्टीचा, तिसरा निकट दृष्टीचा आणि वरील सर्व. चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने कोणत्या दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 दूरदृष्टीचा. अंतर्गत भिंगाने कोणता केला जातो? निकट दृष्टीचा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतीसाठी सूक्ष्म पोषक नाही विचारला आहे. पहिला ऑप्शन दिला आहे लोह, दुसरा आहे मॅग्नेशियम, तिसरा आहे पोटॅशियम, चौथा आहे कॅल्शियम. खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतीसाठी सूक्ष्म पोषक नाही? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मॅग्नेशियम. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे बॅक्टेरिया, दुसरा आहे शैवाल, तिसरा आर्सेनिक, चौथा आहे विषाणू. खालीलपैकी कोणते भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 शैवाल. पुढील प्रश्न, अविरक्त किरणांना स्रोत आहे. पहिला ऑप्शन दिला आहे मिट्टी तेल, दुसरा आहे विद्युत बल्ब, तिसरा आहे जनरस ग्लोअर, चौथा आहे प्रतिदीप नलिका. अविरक्त किरणांना स्रोत आहे. त्याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 जनरस ग्लोअर. पुढील प्रश्न, हिरा चमकदार दिसतो कारण? याचे कारण विचारले. पहिला ऑप्शन दिला आहे पर्यावर्तन, दुसरा अपवर्तन, तिसरा पूर्ण आंतरिक पर्यावर्तन, चौथा आहे प्रकीर्णन.
प्रकीर्णन. हिरा चमकदार दिसतो कारण, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. हिरा चमकदार दिसतो कारण पूर्ण आंतरिक परिवर्तन. पुढील प्रश्न, अतिमद्य सेवनामुळे खालीलपैकी या जीवनसत्वाच्या अभावी निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार जडतो. पहिला ऑप्शन दिला आहे B1, दुसरा आहे B5, तिसरा आहे B7, चौथा आहे B2. अतिमद्य सेवनामुळे खालीलपैकी या जीवनसत्वाच्या अभावी निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार जडतो. याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 B1. पुढील प्रश्न, बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते? पहिला ऑप्शन दिला जठर, दुसरा यकृत, तिसरा आतडी, चौथा आहे स्वादुपिंड. बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 यकृत. पुढील प्रश्न, इन्शुलिन्स हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? पहिला ऑप्शन दिला स्वादुपिंड, दुसरा आहे यकृत, तिसरा आहे मूत्रपिंड, चौथा प्लीहा. इन्शुलिन्स हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता आजार डासामुळे फैलत नाही? पहिला ऑप्शन दिला आहे मलेरिया, दुसरा डेंग्यू, तिसरा हत्ती रोग, चौथा आहे एड्स. खालीलपैकी कोणता आजार डासामुळे फैलत नाही? त्याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 एड्स. एड्स कशापासून? विषाणूमुळे. डासामुळे आजार कोणता फैलत असते? मलेरिया, डेंग्यू, हत्ती रोग. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी पदार्थाची आवश्यकता असते? पहिला ऑप्शन दिला हिमोग्लोबिन, दुसरा क्लोरोफिल, तिसरा मिलिन, चौथा बिलिरुबिन. प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी पदार्थ आवश्यक आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोफिल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? पहिला ऑप्शन दिला घरमाशी, दुसरा मधमाशी, तिसरा अनाफिलीस डासाची मादी, चौथा आहे डेकून. खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 अनाफिल्स डासाची मादी. पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाला सायनोकोबालामिन पण म्हणतात? पहिला ऑप्शन दिला B12, दुसरा B8, तिसरा आहे B3, चौथा आहे B7. कोणत्या जीवनसत्वाला सायनोकोबालामिन पण असे म्हणतात? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 B12. पुढील प्रश्न, तेजस्वी आणि शुद्ध हिरा म्हणजे काय? पहिला ऑप्शन दिला विद्युत वाहक, दुसरा विद्युत दुर्वाहक, तिसरा ज्वलनशील, चौथा यापैकी नाही. तेजस्वी आणि शुद्ध हिरा काय आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 विद्युत दुर्वाहक. पुढील प्रश्न, सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय काय असते? पहिला ऑप्शन दिला आकर्षण, दुसरा प्रतिकर्षण, तिसरा दोन्हीही, चौथा यापैकी नाही.
सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय काय असते? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 प्रतिकर्षण. प्रतिकर्षण. पुढील प्रश्न, कोणते स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतीय प्रमुख रसायनशास्त्र होते? पहिला ऑप्शन दिला आहे बिरबिल सहानी, दुसरा के न कृष्णन, तिसरा प्रफुल्लचंद्र रे, चौथा यापैकी नाही. कोणते स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतीय प्रमुख रसायनशास्त्र होते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 प्रफुल्लचंद्र रे. पुढील प्रश्न, आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये लोह जे आयरन चा अनुक्रमांक किती? पहिला ऑप्शन दिला 29, दुसरा 30, तिसरा 31, चौथा 26. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये लोह म्हणजे आयरन चा अनुक्रमांक किती आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 26.